मी दिगंबर कालिदास जोशी, लेखक, सार्थ भर्तृहरी त्रिशतक. आजपर्यंत याचे 4 एपिसोड आम्ही सादर केलेले आहेत. आज 5वा एपिसोड सादर करीत आहे. माझ्या भगिनी सौ अनुराधा दामले श्लोकाचे पठण करतील आणि त्यानंतर मी त्या श्लोकाचं निरूपण करेन. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी श्लोक वाचण्यास सुरुवात करावी. स्वल्पस्नायुवसावशेषमलिनं निर्मांसमप्यस्थिगो श्वालब्ध्वा परितोषमेति न तु तस्य क्षुधा शान्तये सिंहो जम्बुकमङ्कमागतमपि त्यक्त्वा निहन्ति द्विपं सर्वकृच्छ्रगतोऽपि वाञ्छति जनः सत्त्वानुरूपं फलम्. प्रस्तुत श्लोकात भर्तृहरी सांगतात की प्रत्येकजण आपल्या सामर्थ्यानुसार पुरुषार्थ करून संतुष्ट राहतो. लहान माणूस कधीही मोठ्या आणि उच्च गोष्टीचा विचार करत नाही. ज्याप्रमाणे कुत्रा शिकार करण्याचे धाडस कधीही करीत नाही आणि मांसविरहित हाडे चघळण्यातच धन्यता मानतो, त्याचप्रमाणे मोठा माणूस कधीही छोटे लांछनास्पद वर्तन काम करीत नाही. ज्याप्रमाणे सिंह सोपी अशी गिधाडाची शिकार करीत नाही, तर उन्मत्त हत्तीचे गंडस्थळ चिरूनच आपले भक्ष्य शोधतो, त्याप्रमाणे सर्व प्राणी मात्र आपापल्या योग्यतेप्रमाणे जगतात. कुत्रा कधीही हत्तीची शिकार करीत नाही, तर आयत्या मिळालेल्या हाडकांवरच आपली भूक कुत्रा शमवित. अर्थात जो तो आपले भक्ष्य आपल्या ताकदीप्रमाणे मिळविण्याच्या प्रयत्नात असतो. लहान तोंडी मोठा घास घेत नाही व घेण्याचा प्रयत्न केला तर स्वत्व गमावून बसतो. त्यावेळी तो स्वतःचे प्राणही वाचवू शकत नाही, असे भर्तृहरींनी या श्लोकातून आपल्याला सांगितले आहे. पुढील श्लोक क्रमांक 32. लांगूलचालनमदश्चरणावपातं भूमै निपत्यवदनोदरदर्शनञ्च श्वापिण्डदस्य कुरुते गजपुङ्गवस्तु धीरं विलोकयति चाटुशतैश्च भुङ्क्ते. या श्लोकात पुढे भर्तृहरी आपणास सांगतात, कुत्रा नेहमी त्याला जे खाऊ घालतो त्याचे पुढे मागे आपली शेपटी हलवत फिरत असतो. कधी खाऊ घालणाऱ्याच्या पायात घोटाळतो, तर कधी त्याला आपले पोट दाखवून आपल्या दैन्याचे प्रदर्शन करतो. परंतु हत्ती त्याला खाऊ घालण्याकडे गंभीरपणे पाहत असतो आणि त्याने वारंवार विनंती केल्यावरच भक्षण करतो. भर्तृहरी यांनी स्वाभिमानाची चर्चा अन्य श्लोकामध्ये केली आहे. स्वाभिमानाच्या बाबतीत ते सर्व प्राणीमात्रांची 3 वर्गात विभागणी करतात, म्हणजे अधम, मध्यम व उत्तम श्रेणी किंवा उत्तम वर्ग. अधम प्राणीमात्रात स्वाभिमान नसतो. त्याची वृत्ती कुत्र्यासारखी असते. कुत्र्याला कितीही हाकलले तरी तो घोटाळतो. मध्यम श्रेणीतील प्राणी हाकलल्यानंतर थोडा वेळ रुसल्याचे नाटक करतो, परंतु त्याला चुचकारल्यास लगेच तो राजी होतो. उत्तम श्रेणीतील प्राणी हत्तीसारखे असतात. जसा हत्ती वारंवार खाण्याची विनंती करूनसुद्धा भोजन घेत नाही, तो आपल्या खाऊ घालणाऱ्याकडे गंभीरतेने पाहिल्यावर व त्याने खूप आग्रह केल्यावरच भक्षण करतो. याचाच अर्थ या जगात हत्तीसारखे स्वाभिमानाने जीवन जगले पाहिजे. पुढील श्लोक क्रमांक 33. संतन्येऽपि बृहस्पतिप्रभृतयः संभाविताः पञ्चशात् तान् प्रत्येषविशेषविक्रमरुचिर्राहुर्न वैरायते
द्वावेवग्रसते दिवाकरनिशा प्राणेश्वरो भास्वरो भ्रातः पर्वणि पश्यदा नवपतिः शीर्षावशेषाकृतीः. या श्लोकामध्ये भर्तृहरी आपल्याला सांगतायत, आकाशामध्ये बृहस्पती व इतर 5 तेजस्वी ग्रह आहेत, परंतु पराक्रमात रुची असणारा राहू ग्रह त्यांच्याशी वैर धरत नाही. मात्र तो पौर्णिमा व अमावस्येला सूर्य व चंद्राला ग्रासतो. भर्तृहरी म्हणतात, बलशाली नेहमी बलवानासमोरच आपला जोर दाखवतात. तो नेहमी बलवानाशीच आपल्या बलशक्तीचा वापर म्हणजे प्रयोग करीत असतो. वास्तविक राहू हा दैत्य ग्रह आहे. तो बलवानाशी वैर न धरता अतिबलवान अशा सूर्य व चंद्रासारख्या बलवान ग्रहालाच आपली ताकद दाखवून ग्रासित असतो. राहू या दैत्यग्रहाची हीच विशेषता आहे. म्हणजेच बलवानाने आपल्या समकक्ष बलवत्तराशी आपली ताकद दाखवावी, अन्य कमी बलवानाबरोबर नव्हे. पुढील श्लोक क्रमांक 34. वहति भुवनश्रेणीं शेषफणाफलकस्थिता कमठपतिना मध्ये पृष्ठं सदा च सजार्यते तमपि कुरुते क्रोडाद् अधिनं पयोधिधरनादात् दहः महतां निस्सीमांश्चरित्रविभूतयः. भगवान शेषनागाने आपल्या विशाल फण्यावर पृथ्वीलोक धारण केला आहे. एकूण 14 लोक त्यांनी आपल्या फण्यावर तोलले आहेत. त्याच शेषनागाला कासवाने आपल्या पाठीवर स्थान दिले आहे. कासवाला सागराने आपल्या मांडीचा आधार दिला आहे. महापुरुषांच्या चरित्राचा महिमा अगाध असतो. महापुरुषांच्या विशाल हृदयाचा थांग लागत नाही. त्याचे विशाल हृदय सागरासारखे असते. ते प्रत्येकाला आपल्या विशाल हृदयात सामावून घेतात. त्यात किंचितही महापुरुष विचलित होत नाहीत. प्रत्येक व्यक्तीला असेच विशाल हृदय असावे असे भर्तृहरी या श्लोकात सूचित करतात. पुढील श्लोक क्रमांक 35. परिवर्तिनि संसारे मृतको वा न जायते स जातो येन जातेन याति वंशस्समुन्नतिम्. परिवर्तन हा जगाचा नियम आहे. या जगात नेहमीच परिवर्तन होत आले आहे. या जगात येणाऱ्या जन्म घेणाऱ्याचा मृत्यू अटळ आहे. परंतु मिळालेल्या जन्माचे सार्थक करून आपल्या कुळाचा उद्धार करणे हेच आपले परमकर्तव्य समजावे. जन्म मरण हे चक्र कोणासही भेदता आलेले नाही. अगदी ईश्वराला सुद्धा भेदता आलेले नाही. रामकृष्णाला सुद्धा भेदता आलेले नाही. मरण परिवर्तन रामकृष्णाला सुद्धा चुकले नाही. परंतु ज्यांनी आपल्या जन्मात आपल्या कुळाचा उद्धार केला, वंश विस्तार केला, ते धन्य होत. परंतु ज्यांनी आपल्या कुळाचा उद्धार न करता ते कलंकित केले व सृष्टीचा विस्तार करण्यासाठी आपला वंश वाढवला नाही, त्यांचा जन्म निरर्थक समजावा असे या श्लोकातून भर्तृहरी आपणाला सांगतात. पुढील श्लोक क्रमांक 36. वरं पक्षच्छेदः समदमघवन्मुक्तकुलिश प्रहारैरुद्गच्छत् बहुलदहनोद्गारगुरुभिः तुषाराद्रे सुनोररः पितरैः क्लेशविवशे न चासौ सम्पातः पयसि पयसाम्पत्यरुचितः. या 36व्या श्लोकात आपल्याला ते सांगतायत, प्रबळ अग्निज्वालामुळे असह्य ज्वाला धारण करणाऱ्या इंद्राच्या वज्रामुळे हिमालय पुत्र मैनाकचे पाय तुटणे चांगले, परंतु आपल्यावर ओढवलेल्या आपत्तीमुळे आपल्या पित्याला सोडून समुद्रात लपून बसणे पुत्रास लांछनास्पद आहे. जो प्राणीमात्र
उचित काय अनुचित काय याचा विचार करत नाही तो सदैव निंदेस पात्र आहे. त्याने उचित काय अनुचित काय पाहून उचित असेच वर्तन केले पाहिजे. स्वाभिमानी विचारी पुरुष आपले गुरुजन आप्त संकटात आहेत असे पाहून आपले प्राण वाचविण्यासाठी इतरत्र जाऊन लपत नाहीत, तर ते संकटावर मात करतात. वेळप्रसंगी स्वतःचे प्राणार्पण करून आपल्या गुरुजनांना आप्तांना संकटातून वाचवतात. असेच पुरुष जीवनात यशस्वी होतात, अन्यथा ते निंदेस पात्र होतात. जसे हिमालयावर आलेल्या संकटाच्या वेळी मैनाकला मैनाक म्हणजे हिमालय पुत्राला लपून बसावे लागले होते. पुढील श्लोक क्रमांक 37. सिंह शिशुरपि निपतती मदमलिन कपोलाभित्युषु गजेषु प्रकृतिरियं सत्त्ववतां न खलु वयस्तेजसो हेतुः. सिंहाचा छावासुद्धा मदोन्मत्त हत्तीवर वेळ आल्यास हल्ला करतो. शक्तिवानाचा स्वभाव असाच असतो. त्याचा वयाशी काहीही संबंध नसतो. तेजस्वीपणाचा संबंधही वयाशी नसतो. तेजस्वी व्यक्ती लहान अल्पायू असली तरी छोटे छोटे निकृष्ट काम करीत नाही. ज्याप्रमाणे सिंहाचा छावा लहान असूनही हत्तीशी लढण्यास घाबरत नाही, कारण तो त्याच्या तेजस्वीपणाचा परिणाम असतो. म्हणूनच तेजस्वी व्यक्तींनी त्या लहान लहान असल्या तरीही मोठ्या संकटांना घाबरू नये, तर त्याचा मुकाबला करावा, जसे सिंहाचा छावा करतो. पुढील श्लोक क्रमांक 38. जातिर्यातुरसातलं गुणगणैस्तत्राप्यतो गम्यता शीलं शैलतटात् पतत्वभिजनः सन्दय्यतां वह्निना शौर्ये वैरिणीमज्रमाशु निपतस्त्वर्थोऽस्तु न केवलं येनैकेन विना गुणास्तृणलवा प्रायः समस्ता इमे. या श्लोकामध्ये भर्तृहरी यांनी धनसंपत्तीच्या महत्त्वाचे वर्णन केले आहे. ते मानतात की धनसंपत्ती ही मानवाच्या दृष्टीने सर्वस्व आहे. संपत्तीपुढे गुण कितीही चांगले असले तरी ते तृणवत आहेत. आपली जात, अंगी असणारे उत्तम गुण, आपले कितीही चांगले असलेले कुळ, अंगी असणारी शूरता आणि सदाचार इत्यादीचे महत्त्व तेव्हाच आहे जेव्हा आपल्याजवळ धन संपत्ती असेल, आणि धनसंपत्ती नसेल तर वरील उत्तम गुणांचा काहीही उपयोग नाही. पुढील श्लोक क्रमांक 39. तानीन्द्रियाण्यविकलानि तदेव नाम सा बुद्धिरप्रतिहता वचनं तदेव अर्थोष्मणा विरहितः पुरुषः क्षणेन सोऽप्यन्य एव भवतीति विचित्रमेतत्. प्रस्तुत श्लोकात धनसंपत्तीचा महिमा कसा असतो याचे वर्णन केले आहे. माणसाजवळ जेव्हा धनसंपत्ती असते तेव्हा व नसते तेव्हा माणसाची परिस्थिती कशी असते याचे विवेचन भर्तृहरी यांनी करताना म्हटले आहे की व्यक्तीजवळ धनसंपत्ती असताना ते व्यक्ती तशीच असते, परंतु धनसंपत्ती नसताना त्याच व्यक्तीमध्ये जमीन आसमानाचे अंतर पडते. धनसंपत्ती असताना ती व्यक्ती परिपूर्ण समजली जाते, परंतु त्याच्याजवळील धनसंपत्ती संपल्यावर काही कारणाने ती व्यक्ती धनहीन झाल्यावर तोच धनवान माणूस अपरिपूर्ण समजला जातो. म्हणजेच धनावरून माणसाची परिपूर्णता समजली जाते, असे या श्लोकात भर्तृहरीने आपणास सांगितले आहे. पुढील श्लोक क्रमांक 40. दानं भोगो नाशस्त्रिस्त्रो गतयो भवन्ति वित्तस्य यो न ददाति न भुङ्क्ते तस्य तृतीया गतिर्भवति. भर्तृहरींनी धनसंपत्तीच्या 3 पायऱ्या म्हणजे 3 प्रकार सांगितले आहेत. आपल्या जवळ असलेल्या धनसंपत्तीचा विनियोग माणसाने 3 प्रकारे केला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. आपली धनसंपत्ती योग्य प्रकारे
दानधर्म करून खर्च केली पाहिजे. जर दानधर्म करायची इच्छा नसेल तर तिचा सर्वतोपरी भोग घेतला पाहिजे. म्हणजेच स्वतःच्या उत्कर्षासाठी त्या संपत्तीचा सदुपयोग होईल. आणि वरील दोन्हीही न करता केवळ संपत्तीचा साठा करण्यामागे माणूस लागेल, म्हणजेच सुयोग्य दानधर्म न करणे किंवा त्या संपत्तीचा स्वतःच्या उत्कर्षासाठी वापर होऊन ती हस्तांतरित न करणे, शेवटी त्या संपत्तीचा नाश हा ठरलेला आहे. एकतर ती संपत्ती चोरी होऊ शकते व वाईट मार्गाने नष्ट होऊ शकते, किंवा अपात्र मुलांच्या हाती लागून त्या संपत्तीचा ऱ्हास हा ठरलेला आहे. म्हणजेच दान, उपभोग व ऱ्हास ह्या त्या 3 पायऱ्या आहेत. तरीही समंजस व्यक्तींनी योग्य तो बोध घेऊन संपत्तीचा वापर करावा, हे सूत्र भर्तृहरी यांनी या श्लोकाद्वारे आपल्याला सुचविले आहे. पुढील श्लोक क्रमांक 41. यस्यास्ति वित्तं स नरः कुलीनः स पंडितः स श्रुतवान् गुणज्ञः स एव वक्ता स च दर्शनीयः सर्वे गुणाः काञ्चनमाश्रयन्ति. ज्या व्यक्तीजवळ धनसंपत्ती आहे त्यालाच आजकाल समाजात मान दिला जातो. त्यालाच पीडित, विद्वान व गुणी व्यक्ती समजले जाते. थोडक्यात हे सर्व गुण धनसंपत्तीचे आश्रित आहेत. धन नसेल तर गुणांना या समाजात किंमत दिली जात नाही. कलियुगात आज हेच चित्र सर्वत्र दिसत आहे. धनहीन विद्वानाची या जगात कदर होत नाही. जेथे धनसंपत्ती असेल तेथे सर्व गुणांना महत्त्व दिले जाते. लोकांच्या मते त्यांच्याजवळ धनसंपत्ती नसते, त्यांच्याजवळ उत्तम गुणांचाही अभाव असतो, असे या श्लोकातून आपल्याला भर्तृहरी यांनी सांगितले आहे. पुढील श्लोक क्रमांक 42. दौर्मन्यान् नृपतिर्विनश्यति यति संगात् सुतो लालनात् विप्रो नद्ययनात् कुलं कुतनया शीलं खलोपासनात् ह्रीर्मद्यादनवेक्षणादपि कृषिः स्नेहप्रवासाश्रयात् मैत्रीचा प्रणयात् समृद्धिरनयात् त्यागप्रमादात् धनम्. दुर्बुद्ध मंत्र्यापासून राजा, विषयासक्तपणामुळे योगी पुरुष, अधिक अवास्तव लाडाकोडामुळे आपलाच मुलगा किंवा मुलगी म्हणजे संतान, अभ्यासाशिवाय ब्राह्मण कुळात जन्मलेला, कुपुत्रामुळे पूर्ण कुळ दुष्टांच्या संगतीमुळे सदाचारी मनुष्य, मद्यपीमुळे लाजलज्जित कृत्य, असुरक्षिततेमुळे शेती, तसेच परदेशी गेल्याने मित्रतेत बाधा, अनितीपूर्ण वागणुकीमुळे ऐश्वर्य आणि अपात्र व्यक्तींना दिलेले दान, या सर्व गोष्टीमुळे धनसंपत्ती नष्ट होते असे भर्तृहरी सांगतात. या श्लोकात भर्तृहरी यांनी नीतिधर्माच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. माणसांनी या गोष्टीपासून अलिप्त राहिले पाहिजे, अन्यथा त्या व्यक्तीचा नाश संभवतो. दुर्बुद्ध मंत्र्याचे ऐकून राजा राज्य करू लागला तर राज्याचा नाश अटळ आहे. विषयभोगामध्ये रत झाल्यास कितीही मोठा योगी असला तरी विषयासक्त झाल्याने योगी भ्रष्ट होतो. अधिक लाड केल्याने मुले वाया जातात. अभ्यासाविना ब्राह्मणांच्या जीवनाला काहीच अर्थ नाही. दुर्व्यसनी संततीमुळे कुलक्षय होतो. सुपुत्रामुळे कुळाचा उद्धार होतो. कुपुत्रामुळे कुलक्षय होतो. त्याचप्रमाणे दुष्टांची संगत सदाचारी माणसाला भ्रष्ट करते. मद्यपी व्यक्तीच्या मद्यपानामुळे विवेक नष्ट होतो आणि तो सन्माननीय लोकांचाही मद्याच्या अंमलामुळे अनादर करतो. त्यामुळे तो समाजातील आपली किंमत घालवून बसतो. एखादी व्यक्ती परदेशी गेली तर तो आपल्या देशातील
मित्रांच्या संपर्कात राहत नाही, त्याच्या सुखदुःखात सहभागी होऊ शकत नाही. त्यामुळे आपोआप मित्रत्व संपुष्टात येते. जोपर्यंत व्यक्ती नीती नियमाने वागत असते तोपर्यंत त्याची कीर्ती, यश सतत वाढत असते. लोक त्याला आपलेसे करतात. परंतु जेव्हा तो अनितीपूर्ण वर्तन करावयास सुरुवात करतो तेव्हा त्याची अपकीर्ती व्हावयास लागते आणि लोक त्याला दूषणे द्यावयास लागतात. तेव्हा त्याचे ऐश्वर्य नष्ट होते. म्हणूनच माणसाने चांगल्या वाईट गोष्टींचा विचारांचा विवेक करूनच जगात वागले पाहिजे व वरील दोष टाळले पाहिजेत, अन्यथा तो अपात्र समजला जातो. श्लोक क्रमांक 43. मणिषाणोल्लीढः समरविजयी हेति दलितो मदक्षिणो नागः शरदि सरितशानपुलिनः कलाशेषश्चन्द्रः सुरतमुद्रिता बालवनिता तनिम्ना शोभन्ते गलितविभवाश्चार्थिषु नराः. या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा आहे, हिऱ्यासारख्या मण्याला पैलू पाडताना तो हिरा तासावा लागतो. हिरा तासल्यानंतरच चमकतो. असा चमकणारा मणी, लढता लढता गायाळ झालेला योद्धा, मदमस्त बेभान झालेला हत्ती, कलाविहीन झालेला चंद्र, तसेच शरद ऋतूत पाणी नसलेले नदीपात्र किंवा रतिक्रीडेत मर्दन केलेली नवयौवना आणि पुण्यकर्मासाठी खर्च करून संपलेल्या धनामुळे आलेली निर्धनता, या गोष्टी गलित गात्र पुरुषापेक्षा श्रेष्ठ समजल्या जातात असे आपल्याला या श्लोकात भर्तृहरींनी सांगितले आहे. पुढील श्लोक आहे 44. परीक्षीणः कश्चित् स्पृहयति यदानां प्रसृतये सपश्चात् सम्पूर्णः कलयति धरित्रीं तृणसमाम् अतश्चानैकान्त्यात् गुरुलघुतयार्थेषु धनिनामवस्थावस्तूनि प्रथयति स संकोचयति च. गरीब व्यक्ती कोणत्याही गोष्टीची आसक्ती अल्प स्वरूपात धरतो. म्हणजे त्याला ओंजळीभर मिळाले तरी त्यात तो समाधानी असतो. परंतु तीच व्यक्ती धनवान संपत्तीवान झाल्यावर त्याच्या अपेक्षा वाढतात. त्याला अधिकाचा हव्यास असतो. थोडक्यात म्हणजे गरीब व्यक्ती त्याला मिळणाऱ्या अल्पधनावर समाधानी राहते. परंतु धनवान व्यक्तीस कितीही मिळाले तरी ते त्यास कमीच वाटते. तो पृथ्वी खरेदी करण्याची आकांक्षा ठेवतो आणि पृथ्वीसही केवळ काडी मात्र समजतो. म्हणून भर्तृहरी म्हणतात, पदार्थाचे महत्त्व माणसाच्या गरिबी श्रीमंतीवर अवलंबून असते. गरिबीत थोडक्यात समाधान तर श्रीमंतीत अति हव्यास माणूस धरतो असे या श्लोकात सांगितलेले आहे. पुढील श्लोक क्रमांक 45. सत्यानृता च परुषा प्रियवादिनी च हिंस्रा दयालुरपि चार्थपरावदान्या नीतव्यया प्रचुरनित्यधनागमा च वारांगणेव नृपती नीतिरनेकरूपा. या श्लोकामध्ये राजनीती कशी असते ते सांगितले आहे. कधी सत्व, कधी सत्य तर कधी असत्य, कधी कठोर तर कधी मधुर बोलणारी, कधी घातक कधी दयाळूपणे बोलणारी, अधिक धनसंचय मिळावा म्हणून बोलणारी वेश्या जशी वागते तशीच राजनीती असते. राजनीती ही वेश्येप्रमाणे असते. वेश्या जरी आपल्या व्यवसायात हर प्रकारे बोलून वागून ग्राहकाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करते, वेळ प्रसंगी ग्राहकावर दया दाखवून त्याला आपले सर्वस्व अर्पण करण्याचा आव आणते व ग्राहकाकडील जास्तीत जास्त धन मिळविण्याचा प्रयत्न करते, तशीच राजनीती असते. ती स्वार्थाप्रमाणे आपले रंग प्रजेसाठी बदलत असते. अर्थात
राजनीती ही वेश्ये समान असते. आज आपण इथेच थांबूया. श्लोक क्रमांक 45 पर्यंत आपण आलेलो आहोत. पुढे क्रमशः पुढच्या एपिसोडमध्ये आपणाला आम्ही सांगू. नमस्कार.